नमस्कार. आज आपण नानची रेसिपी पाहणार आहोत. हॉटेलमध्ये गेलो ते आपण सगळेच आवडीने नान मागवतो. मैद्यामुळे ते आरोग्यासाठी तितकेसे चांगले नसतात, म्हणून आज आपण नान पाहणार आहोत. घरच्या घरी अगदी हॉटेलसारखे मऊ जाळीदार गव्हाच्या पिठाचे नान, तेही तंदूर ओव्हनशिवाय साध्या तव्यावर कसे बनवायचे ते पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी शेवटी नान मऊ राहण्यासाठी एक खास टीप दिलेली आहे. इथे मी आता 3 वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हीसुद्धा सेम प्रमाणात नान घरी ट्राय करा. पहिल्यांदा जरी करत असाल तरी अगदी प्रमाण तुम्ही व्यवस्थित घेतलं तर तुमचा नान कुठेही चुकणार नाही करताना. त्यानंतर इथे मी पाऊण वाटी इतकं दही घेणार आहे आणि ज्या वाटीने आपण दही घेतलेलं आहे त्याच वाटीने पाऊण वाटी इतकं कोमट दूध घ्यायचं आहे. दूध फारसं उकळलेलं घ्यायचं नाही, कोमट दूधच आपल्याला घ्यायचं आहे. आणि ह्या दूध आणि दह्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटलं की पीठ मळताना पाणी लागणार आहे आपल्याला, तर पाणी कोमट करून घ्या पीठ भिजवायला. आता याच्यामध्ये ना आपण पाव चमचा इतका बेकिंग सोडा घालायचा आहे, 1 चमचा इतकी बेकिंग पावडर घालायची आहे. ज्या चमच्याने आपण बेकिंग पावडर घालणार आहोत त्याच चमच्याने आपण 2 चमचे इतकं तेल घालायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी नान मऊ राहण्यासाठी छान अशी टिप्स दिलेली आहे. आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकदम अगदी थोडीशी साखर घालायची आहे. आणि या दूध दह्यामध्येच आपल्याला हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पातळही मळायचं नाही आहे आणि जास्त घट्टही पीठ हे मळून घ्यायचं नाही. बघा किती छान असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता थोडंसं हातावरती तेल घेतलेलं आहे मी आणि छान असं पीठ पुन्हा तेल लावून मळून घेत आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1 तासभर हे पीठ मुरायला ठेवू शकता, नाहीतर अर्धा तास ठेवून तुम्ही नान करायला घेतले तरीसुद्धा चालणार आहे. इथे मी अर्धा तास पीठ झाकून ठेवणार आहे आणि अर्धा तासानंतर आपण नान करायला घेऊया. अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ छान मुरलेलं आहे आणि आता याचा गोळा तयार करून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर नान तुम्ही लांबट आकाराचा सुद्धा लाटू शकता. मी नान चपातीसारखं गोलच लाटून घेणार आहे आणि नान लाटताना पातळ लाटायचा नाही. नान लाटताना पातळ लाटायचा नाही आहे, तो थोडा जाडच लाटायचा आहे. आता इथे सुकं पीठ जे मी घेतलेलं आहे ते गव्हाचंच घेतलेलं आहे आणि मी याला चपातीसारखं गोल लाटून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तर ह्याचा नानसारखा लांबट असा आकारसुद्धा तुम्ही देऊ शकता. बघा तुम्हाला दाखवते मी लाटून. आपल्याला पातळ एकदम लाटायचं नाही आहे नान. मी एकदाच पीठ लावून घेतलेलं आहे. आता याच्यावरती ना आपण थोडीशी कोथिंबीर लावूया आणि काळे तीळ लावूया. काळे तीळ आणि कोथिंबीर दाबून लावूया हलक्या हाताने, त्यामुळे काय होईल नान दिसायला अगदी हॉटेलसारखे दिसतील. आता नानची उलटी बाजू करून घेऊया आणि त्याला आपण पाणी लावून घ्यायचं आहे. तुम्हाला मी ते दाखवते. नानला सर्व बाजूने चांगलं असं पाणी लावून घ्या, पाण्याचा एक हात लावून घ्या. हे बघा कसं सगळीकडे मी पाणी लावून घेतलेलं आहे. आता गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे. त्याच्यात आपण पाण्याची बाजू खालच्या बाजूला ठेवणार आहोत आणि छान असा नानला बुडबुडे आले ना त्याच्यानंतर आपण तो गॅसवरती भाजायचे. तुम्ही बघू शकता नानला छान असं बुडबुडे आलेले आहेत. आता तवा असा उलटा करून जी वरची बाजू आहे ती गॅसवरती आपल्याला अशी धरायची आहे आणि नान छान असा भाजून घ्यायचा आहे. बघा तुम्ही नानला खालच्या बाजूला सुद्धा छान असे बुडबुडे आलेले आहेत. अगदी नान ना हॉटेलसारखे तयार होतात. बघा नान भाजून झालेलं आहे वरच्या बाजूने सुद्धा आणि मी असं भरपूर असं अमूल बटर लावून घेत आहे की नाही घरच्या घरी नानची रेसिपी छान अशी. आणि आता हे नान मऊ राहण्यासाठी मी तुम्हाला इथे एक टीप देईन की आपण याच्यामध्ये कोमट दूध घातलेलं आहे. कोमट दुधामुळे काय होईल नान असे मऊ राहतात. बघा तुम्ही दुसरा एक नान करून दाखवते. छान असे त्याला बुडबुडे आल्यानंतर आपण तो गॅसवरती भाजत आहोत. कशी वाटली तुम्हाला नानची रेसिपी? नानची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका. रेसिपी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा. आणि मी तुम्हाला टिप्ससुद्धा सांगितलेले आहे. कोमट दूध घाला म्हणजे नान मऊ राहतील. रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.